ज्योती पवन पाटील प्रभाग क्रमांक 24 ब मधून बिनविरोध निवडून आलेले आहेत। आणि यानंतर बुलेटिनमध्ये महत्त्वाच्या बातम्यांचे वेगवान अपडेट्स। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या भाजपच्या मंदाताई पाटील प्रभाग 27 मधून बिनविरोध। मंदाताईंसह आतापर्यंतचे भाजपचे कल्याण डोंबिवलीतील 5 नगरसेवक बिनविरोध। धुळ्यात भाजपचा आणखी एक उमेदवार बिनविरोध। प्रभाग क्रमांक 17 मधून अपक्ष उमेदवार रेखा बगदे यांनी माघार घेतल्याने भाजपच्या सुरेखा उगले बिनविरोध। आतापर्यंत भाजपचे धुळ्यातील 3 उमेदवार बिनविरोध। जळगावच्या प्रभाग 18 मधून आमदार चंद्रकांत सोनावणेंचे चिरंजीव गौरव सोनावणे बिनविरोध। ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार मयूर सोनावणेंची माघार, त्यामुळे शिंदेंच्या शिवसेनेचे गौरव सोनावणे बिनविरोध। अहिल्यानगर महापालिकेतील प्रभाग 8 ड चे राष्ट्रवादीचे उमेदवार कुमार वाकळे बिनविरोध। एकमेव अपक्ष उमेदवार पोपट कोलते यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने कुमार वाकळे यांची बिनविरोध निवड। भिवंडी महापालिकेत भाजपचा पहिला विजय। प्रभाग 17 ब मधून भाजपचे सुमित पाटील यांची बिनविरोध निवड। सुमित पाटील हे माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांचे पुतणे। किरीट सोमय्यांचे चिरंजीव नील सोमय्यांच्या विरोधातील राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या उमेदवाराचा अर्ज बाद। प्रभाग क्रमांक 107 मधून भरत दनानी या उमेदवारानं प्रतिज्ञापत्र न भरल्यानं उमेदवारी अर्ज बाद। अहिल्यानगर महापालिका निवडणुकीत शिंदेंच्या शिवसेनेच्या 5 उमेदवारांचे अर्ज बाद। अर्जावर अनुमोदकाची चुकीची स्वाक्षरी, एबी फॉर्म न जोडल्यानं, एबी फॉर्मची फोटोकॉपी जोडल्यानं तसंच एबी फॉर्मवर खाडाखोड केल्यानं 5 अर्ज बाद। धुळ्याच्या प्रभाग 12 मधून भाजपचे ज्येष्ठ नेते हिरामण गवळींची माघार। पक्षाकडून सूचना करण्यात आल्यानं माघार घेतली। छोटू थोरात यांना पाठिंबा जाहीर। संभाजीनगर महापालिकेमध्ये भाजपत सर्वाधिक बंडखोरी। 86 भाजप कार्यकर्त्यांनी अपक्ष अर्ज भरला, तर तिकीट न मिळाल्यानं अनेक इच्छुकांचा शिवसेना, ठाकरे सेना आणि राष्ट्रवादीतून उमेदवारी अर्ज। कुलाब्यातील वॉर्ड क्रमांक 224 मध्ये राहुल नार्वेकर यांच्या शिष्टाईला यश। भाजप बंडखोर उमेदवार अशोक पाटील यांचा उमेदवारी अर्ज मागे। मकरंद नार्वेकर यांच्या विरोधात अपक्ष अर्ज दाखल केला होता। मुंबईतील प्रभाग 87चा वाद उच्च न्यायालयात। भाजप उमेदवार कृष्णा पारकर यांच्या अर्जावर अपक्ष उमेदवार महेंद्र पवार यांचा आक्षेप। निवडणूक अधिकाऱ्यांनी आक्षेप फेटाळल्यानं महेंद्र पवार उच्च न्यायालयात। भाजपच्या माजी खासदार पूनम महाजन यांच्यावर नवी जबाबदारी। वसई विरार महापालिकेच्या मुख्य निवडणूक प्रमुखपदी नियुक्ती। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी पूनम महाजन यांना जबाबदारी। पुढच्या निवडणुकीत वंचित काँग्रेस रासप समीकरण असेल, महादेव जानकरांचं वक्तव्य। मुंबई महापालिकेसाठी 11 ठिकाणी रासप उमेदवारांनी अर्ज दाखल केल्याचीही प्रतिक्रिया। मुंबई महापालिकेच्या रिंगणातच मनसे उमेदवारांनी राज ठाकरेंची भेट घेतली। मनसेच्या सगळ्या 53 उमेदवारांनी राज ठाकरेंची भेट घेतली आहे। तुम्हाला अनेक ऑफर येतील, पैशाची आमिष दाखवली जातील, मात्र आमिषाला बळी पडू नका। राज ठाकरेंचा मुंबईतील मनसेच्या उमेदवारांना कानमंत्र, तर बोगस मतदार सापडल्यास फटकावून काढा, राज ठाकरेंच्या सूचना। मराठीसाठी आग्रही असणाऱ्या मनसेकडून प्रभाग 177 मध्ये गुजराती उमेदवार। मनसेकडून हेमाली भन्साली यांना उमेदवारी। राज ठाकरे कधीही तुझाभाव करत नसल्याची भन्सालींची प्रतिक्रिया। सांगलीच्या मिरजेतील प्रभाग 3च्या भाजप उमेदवार सुनीता भनमाने यांच्या घरावर हल्ला। अर्ज माघारी घेण्यासाठी शिंदेंच्या समर्थकांनी हल्ला करून धमकावल्याची भनमाने यांच्याकडून तक्रार। हल्ल्याची घटना सीसीटीव्हीत रेकॉर्ड। नाशिक महापालिका निवडणुकीत भाजपमध्ये अंतर्गत गटबाजी समोर। सिडको भागातील भाजपच्या 2 माजी नगरसेवकांचा उमेदवारी अर्ज बाद। भाजपचे नेते सुधाकर बडगुजर यांचे पुत्र दीपक बडगुजर आणि पत्नी हर्षा बडगुजर यांचा अर्ज पात्र। उमेदवारांना एबी फॉर्म देताना मोठा गोंधळ झाल्याचा आरोप। नाशिकमध्ये तिकीट न मिळाल्यानं भाजपमधील इच्छुक संतापले। भाजप शहराध्यक्ष सुनील केदार यांना घेराव घालत कार्यकर्त्यांकडून त्यांना कोंडण्याचा प्रयत्न। निष्ठावंतांना डावलून इतरांना तिकीट दिल्याचा आरोप। भारतीय जनता पार्टीला बंडखोरीचं ग्रहण। प्रभाग क्रमांक 1 मधून अमित घुगे अपक्ष लढणार। अमित घुगे भाजप नाशिक शहर सरचिटणीस। मागच्या पंचवार्षिक निवडणुकीतही डावलण्यात आल्यानं घुगे नाराज। कल्याण डोंबिवलीमध्ये शिंदेंच्या शिवसेनेनं विजयाची हॅट्रिक केलेली आहे। कल्याण डोंबिवलीमध्ये शिवसेनेच्या 3 उमेदवारांची बिनविरोध निवड झाली आहे। प्रभाग क्रमांक